तुम्हा सर्वांना बघा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा आमच्या इकडं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे करून तुपाच्या वाती असं पाजळतात बघा, आणि मग त्याची पूजा वगैरे करून महाशिवरात्री साजरी करतात. तुमच्या इकडे पण अशा वाती पाजळतात का? आमच्या इकडे 101 कमीत कमी 21-51 असं वाती करून तुपात भिजवतात आणि तिथं जोपर्यंत ते वाती असे पूर्ण पाजळत नाहीत ना तोपर्यंत तिथंच बसून राहतात. मग दूधचा शिंपोडा असं सोडून मग ते शांत करून मग म्हणजे त्याचा अंगारा घरी आणतात. तर असं आमच्या इकडे पद्धत आहे बघा. ते पण मला घराला जायचंय आणि म्हणलं चला आता घरचे कामं उरकले, आज आहे बाजारचा दिवस, तर असे फराळायचं करून घ्यावं म्हणलं. बघा घरात सगळ्यांच्या म्हणजे असं उपवास असतो, म्हणजे 5-6 जणांचा मिळून शिवरात्री आहे. मग मस्त अशी साबुदाण्याची खिचडी केली बघा, आणि अशी साबुदाण्याची खिचडी केली बघा मी. बटाटा घालून साबुदाण्याची खिचडी केले. नंतर नाही असे साबुदाण्याचे बघा असे घरी केलेले पापड तळून घेतले. चिप्स पण आहेत बघा इथं, थोडे शिल्लक राहिले होते चोरा चोरा ते तळून घेतला. आणि मग म्हणलं आता जास्त साबुदाणा पण आवडत नाही म्हणून बघा माझ्यासाठी मग असे थोडेसे रताळे शिल्लक होते बघा. त्याच्यामध्ये असं रताळ्यामध्ये मी शेंगदाण्या परत नंतर थोडंसं लाल तिखट चिंच घालून मस्त चिंच गुळाच्या आमटीतले असं रताळे केले बघा. मस्त लागतात. नुसतं म्हणजे रताळे प्लेटमध्ये घ्यायचं आणि चमच्याने खायचं, बाकी नाही काही खाल्लं तरी पण इतकी सुंदर ही रेसिपी आहे ना, खायला पण तितकी चांगली स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे बघा. रताळ्याचे काप करायचे आणि आपल्या म्हणजे तुम्ही जिरी खात असला तर तेलामध्ये जिरी टाकून शेंगदाण्याचं कूट ते असं मिक्सरमधनं काढलेल्याला फोडणी द्यायचं आणि नंतरनं त्याच्यामध्ये चिंच गूळ टाकायचं आणि रताळे शिजत टाकायचे बघा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि खायला घ्यायचं. मऊ झाल्यावर एकच नंबर लागतात बघा. असं कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करून सांगा. करता येतं म्हणजे असं कोणाला करायचं असले तरी पण करा. रेसिपी मी पूर्ण सांगेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा.